ಆತ್ಮೀಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ನಿಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಬ್ಲಾಗ್ಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಇವತ್ತು ಶ್ರೀನಿವಾಸ ಪದ್ಮಾವತಿ ಮದುವೆಯಾದ ದಿನ, ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಆಗಿದ ದಿನ ಇವತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಪದ್ಮಾವತಿ ಸ್ತೋತ್ರ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೀವು ಪದ್ಮಾವತಿ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಕೇಳಿ ಕೃತಾರ್ಥರಾಗಿ. ಅಥ ಪದ್ಮಾವತಿ ಸ್ತೋತ್ರಂ. विष्णुपत्नी जगन्मातः विष्णुवक्षस्थलस्थिते पद्मासने पद्महस्ते पद्मावती नमोऽस्तुते. वेङ्कटेशप्रिये पूज्ये क्षीराब्धितनये शुभे पद्मे रमे लोकमातः पद्मावती नमोऽस्तुते. कल्याणी कमले कान्ते कल्याणपुरनायिके कारुण्यकल्पलतिके पद्मावती नमोऽस्तुते. सहस्रदलपद्मस्ते कोटिचन्द्रनिभानने पद्मपत्रविशालाक्षी पद्मावती नमोऽस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वमङ्गलदायिनी सर्वसम्मानिते देवी पद्मावती नमोऽस्तुते. सर्वहृद्धहरावासे सर्वपापभयापहे अष्टैश्वर्यप्रदे लक्ष्मी पद्मावती नमोऽस्तुते. देहि मे मोक्षसाम्राज्यं देहि त्वत्पाददर्शनम् अष्टैश्वर्यं च मे देहि पद्मावती नमोऽस्तुते. नक्रश्रवणनक्षत्रे कृतोद्वाहमहोत्सवे कृपया पाहि नः पद्मे त्वद्भक्तिभरितान्द्रमे. इन्दिरे हेमवर्णाभे त्वां वन्दे परमात्मिकां. भवसागरमग्नं मां रक्ष रक्ष महेश्वरी. कल्याणपुरवासिन्यै नारायण्यै श्रियै नमः. श्रुतिस्तुतिप्रगीतायै देवदेव्यै च मङ्गलम्. ॐ नमो भगवती पद्मावती सर्वजनमोहिनी सर्वकार्यवरदायिनी मम विकटसङ्कटहारिणी मम मनोरथपूरिणी मम शोकविनाशिनी. ॐ पद्मावत्यै नमಃ. ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರೇ, ಇಂತಹ ಅದ್ಭುತವಾದ ಸರಳವಾದ ಸ್ತೋತ್ರ. ಈ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ನೀವು ನಿತ್ಯ ಹೇಳಿ ಅಥವಾ ಕೇಳಿ ನಿಮ್ಮ ಮನೋಭಿಲಾಷೆಗಳನ್ನು ಪೂರೈಸಿಕೊಳ್ಳಿ. ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಸಂಶಯವಿಲ್ಲ. ಅದರಲ್ಲೂ ಕೊನೆಯ ಸ್ತೋತ್ರ ಫಲಶ್ರುತಿ ಓಂ ನಮೋ ಭಗವತಿ. ಇದನ್ನು ನೀವು 108 ದಿನ 108 ಸಲ ಪಾರಾಯಣ ಮಾಡಿದ್ದೇ ಆದರೆ ನೀವು ಅಂದುಕೊಂಡ ಕೆಲಸ ಆಗುವುದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಸಂಶಯವಿಲ್ಲ. ಇದು ನನ್ನ ಅನುಭವ. ನಾನು ಅಂದುಕೊಂಡ ಕೆಲಸ ನೆರವೇರಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇದನ್ನು ನಿಮಗೂ ತಿಳಿಸಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಜೀವನದ ಮನೋಭಿಲಾಷೆಗಳನ್ನು ಪೂರೈಸಿಕೊಳ್ಳಿ ಎಂದು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು.